पहिली जी आहे ना बेडगी मिरची आहे ही कशी आहे 320 रुपये। अच्छा पांडी गंटू सनम याला म्हणतात राईट 280 रुपये। दालचिनीचा काय भाव चाललाय? नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन एक प्रवास। मित्रांनो, आज मी आलो आहे लालबागला। लालबाग ज्याप्रमाणे लालबागचा राजा गणपती फेमस आहे त्याचप्रमाणे लालबाग ओळखलं जातं मसाला मार्केटसाठी। आणि आज मी आलो आहे लालबाग मसाला मार्केटमध्ये मिरच्यांचे भाव घसरले तर ही गोष्ट खरी आहे का, तर तेच पाहण्यासाठी आपण आलो आहोत लालबाग मसाला मार्केटमध्ये। आणि मी कुठे आलो आहे आणि पूर्ण पत्ता इतकी वेळ सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे की तुम्ही जर मसाला बनवत असाल यावर्षीचा तर त्याच्या अगोदर हा व्हिडिओ विदाऊट स्किप करता पूर्ण एंडपर्यंत नक्कीच बघा। चला तर मित्रांनो, आपण आज जाऊया आणि एक्सप्लोर करूया। लेट्स गो। बघा मित्रांनो, लालबागमध्ये आला ना ते बघा जय महाराष्ट्र इकडे एक दुकान आहे आणि त्याच्या जस्ट ऑपोजिटला हे एक दुकान आहे बघा, जय महाराष्ट्र गायकवाड बंधू आणि दुकान क्रमांक आहे 10 आणि पूर्ण पत्ता आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तर नक्की चेकआउट करा। आता मसाल्याचा सीझन येतो आहे, आपल्या व्ह्यूअरची रिक्वेस्ट होती की यावेळी लालबागचा एक मसाल्याचा व्हिडिओ बनवून दाखवण्यासाठी, त्यासाठीच मी आता लालबागमध्ये आलेलो आहोत। आपण जाणून घेऊया या दादांकडनं। नमस्कार दादा, आपलं नाव काय? अजित गायकवाड। तर आता मी ऐकलं की मसाल्याचे भाव घसरले आहेत, मिरचीचे भाव कमी झाले, तर आपण काय सांगाल याबद्दल? मिरचीचा प्रचंड पीक असल्यामुळे मिरचीचे भाव कमी झालेले, क्रॉप जास्त आले। अच्छा अच्छा, मग ही गोष्ट म्हणजे खरी आहे? खरी। गुजरातवरून खूप मिरची आलेली आहे। हां, आणि कर्नाटकातून चांगलं पीक आहे। अच्छा, पण कर्नाटकातल्या मिरचीची क्वालिटी चांगली आहे। गुजरातची मिरची जी रस्ते विकली जाते त्याची एवढी क्वालिटी काही राईट राईट राईट। आणि ही गोष्ट मी पण ऐकली आहे की कर्नाटकाच्या मिरची जी आहे ती चांगली असते, त्याचा जो कलर आहे तो तसाच राहतो, लाल आहे ना। हां, आणि दुसरी जी मिरची जी आपण सांगताय ती पांढरी पडते, व्हाईट होते। राईट राईट राईट। मिरच्यांचे भाव जाणून घेऊया। ही बेडगी 720 रुपये। हे बघा, ही आहे पहिली जी आहे ना बेडगी मिरची आहे 560 रुपये किलो। अच्छा, यामध्ये एकच कॅटेगरी येते? अच्छा, आणि ही कशासाठी वापरतात? चवीसाठी असते मिरची। चवीसाठी, बरोबर। ही तिखटासाठी असते। ही लवंगी मिरची, ही तिखट असते। ही लवंगी मिरची आहे आपल्या कोल्हापूर मसाल्यामध्ये। राईट राईट, तेज मिरची बोलतात, तेजा तेजा। राईट राईट। ही कशी आहे? 320 रुपये किलो। 320 रुपये किलो। आणि ही कमी तिखट असते, ती पांडी गंटू बोलतात त्याला। अच्छा, पांडी गंटू सनम याला म्हणतात। राईट राईट। 280 रुपये किलो। 280 रुपये किलो आहे। ओके, ही काश्मीरी बघा, ही बघा ही काश्मीरी मिरची आहे। राईट, आणि ही रंगासाठी वापरतात ना, कलरसाठी। राईट, 720 रुपये किलो। ओके, आता यामध्ये काही कॅटेगरी येतात, 1 2 की बेस्ट क्वालिटी? बेस्ट। ओके, अच्छा, त्यानंतर अच्छा ही सर्व एकच आहे। ओके, आणि आपली ही संकेश्वरी ही बघा ही, अच्छा ही संकेश्वरी मिरची आहे, मोस्टली मालवणी मसाल्यांमध्ये जाते, आगरी कोळी मसाल्यामध्ये। आणि ही सुद्धा आपण चवीसाठी ना, चवीसाठी। राईट, ही रेशमपट्टी। राईट, म्हणजे गुजरातची आहे ना, गुजरातची मिरची आहे आणि ही सर्वात महाग असते आय थिंक। ही कशी आहे? 800 रुपये किलो आहे। 800 रुपये? अच्छा, किलो आहे। ही मद्रास मिरची। ओके, ही साऊथ इंडियन लोक जास्त वापरतात। अच्छा, ही सांबार वगैरे बनवण्यासाठी? हां, अच्छा, ख्रिश्चन लोक जास्त वापरतात। ओके ओके। आता आपण जे पाहिलं ना मिरच्यांचे भाव पाहिले, तर दादा आता आपल्याकडे जर कुणी आपल्या व्ह्यूअर्सपैकी आलं, त्यांना माहीत नसेल की 5 किलो मसाल्याला काय लिस्ट लागते, गरम सामान, तर आपण त्यांना एक लिस्ट बनवून देऊ शकता? म्हणजे आपल्याकडे मालवणी मसाला, कोल्हापुरी मसाला, सर्व प्रकारचे मसाले बनवतात। आणि यामध्ये फरक काय असतो? जसं मालवणी मसाला, कोल्हापुरी आणि आपला काळा मसाला, त्यामध्ये बेसिक फरक काय असतो गरम सामानामध्ये आणि मिरच्यांमध्ये? अच्छा, बडीशॉप असते, बडीशॉप असते। राईट, अच्छा, हां राईट। आणि आपल्या कोल्हापुरी मसाल्यामध्ये मला वाटतं कांदा खोबरं लसूण हे सर्व असतं। राईट, आणि काळा मसाला काळा कसा होतो? अच्छा, मग त्यामुळे तो काळा होतो। ओके, हे लॉजिक आहे त्यामध्ये। आणि मालवणी मसाल्यामध्ये गरम सामान थोडं जास्त प्रमाणात आहे। अच्छा, आणि मग आपल्याकडे जर आलं की मालवणी मसाला बनवायचा आहे 5 किलो, तर एक साधारणतः किती किंमत होईल? 5,500 कमीत कमी होऊन जाईल। हो, आता आपण गरम सामानाबद्दल थोडीशी प्राईस विचारून घेऊया।
हे गरम सामानामध्ये हळद आहे ना? राईट. ही कोणती हळद आहे? सेलमची आहे का? सेलम हळद आहे ना? ही सर्वात जास्त फेमस. आणि ही कशी? 280 रुपये किलो आहे. 280 रुपये किलो. अच्छा. ही सुंठ आहे. सुंठ आहे. ओके. चक्री फूल. चक्री फूल. हे मायपत्रे बोलतात. मायपत्री. हां मसाले वेलची. हां. लवंग. लवंग. दालचिनी. दालचिनी. वाईट. दालचिनीचा काय भाव चाललाय? दालचिनी 120 रुपये 100 ग्राम. 120 रुपये 100 ग्राम. अच्छा. मेथी. मेथी. राई. राई. धने. धने. काळा मिरी. काळा मिरी. बडीशोप. बडीशॉप. खसखस. सफेद तीळ. सफेद तीळ. जिरा. जीरा. आता लसूणचा काय भाव चाललाय? लसूण गेलं तसं आहे, 240 रुपये किलो आहे. 240 रुपये किलो आहे. वाढला होता ना मध्ये? आता हो 480 रुपये झाला. 480 रुपये झालेला. आता खसखस खसखस 2000 रुपये किलो आहे. 2000 रुपये. हे सर्व गरम सामान आहे आणि एकदम क्लीन दिसतंय मला इथे. राईट. तर आपण हे क्लीन करून घेता का? हा क्लीन करून तो आपल्या बायकामध्ये बसतो. अच्छा अच्छा अच्छा. आणि ह्या ज्या मिरच्या ज्या आहेत त्यांचे डेट वगैरे काढलेले असतात? ते टाकून घेतो ना आपण. आपल्याला 15 बायकाचा छाप येतो वरती ते. अच्छा. मग ते डेट वगैरे काढून. ओके ओके. आणि या म्हणजे वाळवलेल्या असतात उन्हामध्ये? उन्हाचं पहिला वाहत असतो त्याशिवाय त्याची विकत लागते. उन्हात वाळवता आणि त्यानंतर मग इकडे आणले. अच्छा. मग हा जो रेट आहे तो डेट काढलेल्यांचा रेट आहे. ओके ओके. आणि आपल्याकडे रेडीमेड मसालाही मिळतो का? हो भेटतो. अच्छा. त्याचा काय भाव आहे? 560 रुपये किलो आहे. 640 आहे. अच्छा. 800 रुपये किलो आहे. हे डिलिव्हरी पण करता? घरपोच डिलिव्हरी? तर आपला कॉन्टॅक्ट नंबर एक सांगू शकाल का? हे बघा, जय महाराष्ट्र का मसाले आणि हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही व्हिडिओला पॉज करून या नंबरवरती या दादांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. आपण हे कार्ड घेतलेलं आहे. मित्रांनो 5 आणि 10 दुकान क्रमांक आहे जय महाराष्ट्र मसाले. जय महाराष्ट्र मसाले समोर दोन्ही आपलेच आहे नाही? राईट राईट. हे बघा 2 आहेत दुकानं. आणि आपण इथे कांड्यावरती हे करता? कांडप असतं की? अच्छा कांडपच आहे. ओके. ते पण इथेच आहे? ओके. इथल्या इथे. आणि किती वेळ लागतो तरी? 2 तास. अच्छा अच्छा. तसं मिरच्यांमध्ये जेव्हा आपण घेतो राईट तेव्हा खूप जागी जे आहे ना ते क्वालिटी असतात. एक नंबर क्वालिटी, 2 नंबर क्वालिटी, किंवा संकेश्वरीच्या जागी पण दुसरी मिरची दिली जाते रेलिश नावाची, किंवा वेगवेगळी बेडगीमध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. तर त्याबद्दल आपण काय सांगाल? कसं ओळखावं किंवा काही असं आपल्या मते? कारण आपण एवढ्या वर्षापासून इकडे आहात लालबाग. जिथे तुमचे खात्रीचे दुकानदार आहेत त्यांच्याकडेच मिरची मसाले घ्या. खात्रीशीर जे दुकानदार आहे त्यांच्याकडनंच घ्या. त्या दुकानदारांना व्यवस्थित क्वालिटी समजते नाही आहे. राईट. त्यांच्याकडे मसाले बनवा. तुम्हाला योग्य माल देणार आहे. हां योग्य माळ तसाच मिळेल. बऱ्याच लोक व्यापाऱ्यांनी बऱ्याच क्वालिटी कळत नाही. फक्त बाजारातून घ्यायचं आणि कस्टमरला द्यायचं. अच्छा अच्छा. माहिती नसते मिरची कोणत्या गावातून आलेली आहे. हां राईट राईट. किती महिने राईट राईट राईट. तिचे रिपोर्ट काय येतील, त्याच्यामध्ये गरम मसाला टाकला की ती चवीला लागेल की नाही बरंच व्यापाऱ्यांनाही माहिती नसते. काहीच कल्पना नसते. त्यामुळे जे प्रॉपर मसाल्याचे व्यापारी आहेत त्यांच्याकडेच मसाले घ्या. राईट. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, आता मी देवगडचा आहे, कोकणातला आहे, तर देवगडचा हापूस आम्ही म्हणतो नेहमी की खात्रीदार माणसासोबतच घ्या, कारण त्यामध्ये पण फसवणूक होते. तर तसंच हा एक प्रकार आहे मसाल्यांचा की एक खात्रीदार व्यक्ती जिथे आपण दरवर्षी बनवत आहे आणि रिपोर्ट माहिती पडली पाहिजे. राईट. मिरची तिखटाला कशी आहे, ही चवीला कशी जाईल, ही रंगाला कशी जाईल, राईट राईट राईट. कॉम्बिनेशन मिक्स केल्यानंतर काय मसाला बनेल राईट. ते ज्यांना कळतं त्यांच्याकडेच मसाले बनवतात. त्यांच्याकडेच घेणार. राईट. असं ओळखणं खूप कठीण आहे ना? खूप कठीण आहे. राईट. कारण आता असं म्हणतात ना की वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या येतात राज्यातून, आणि मोस्टली साऊथवरनंच येतात ना, आंध्र प्रदेश, कर्नाटका, गुजरातवरनं पण जास्त येतात. चव नसतो. अच्छा अच्छा. तर मित्रांनो दादांनी खूप सुंदर अशी माहिती दिली. दादांनी सांगितलं की खात्रीदार व्यक्तीकडनं घ्या, कारण तुम्ही वर्षभर तो मसाला वापरणार आहे आणि प्रत्येक वेळी जेवताना आपल्या दादांची आठवण येईल तुम्हाला या दुकानाची. तर त्यासाठी खात्रीदार माणूस असणं खूप गरजेचं आहे. राईट. व्यापाऱ्यांना कळतं मिरचीतलं, मसाल्यातलं कळतं. राईट. म्हणजे थोडेफार पैसे कमी अधिक होतात, पण वर्षभराचा मसाला बनवायचा ठेवला बरोबर बरोबर. नाही तर अननेसेसरी तुम्ही कराल 2 पैसे वाचवण्याच्या मागे आणि मग तो पांढरा पडला, तुमचं पूर्ण नुकसान होतं. कारण प्रत्येक वस्तू जे आहे त्याच्या मागे एक दर आहे आणि ते मिक्स करून जेव्हा आपण एक मसाला बनवतो. राईट. तर जसं आपण लालबागमध्ये पाहतो, जसं कांडप आहे, मुसळीवरचे मसाले कुटले जातात. राईट. हां. तर आपण बऱ्याच जागी पाहतो की चक्कीवरती पण दळले जातात. तर त्यामध्ये आणि यामध्ये फरक आहे आणि तुम्ही काय सजेस्ट कराल, काय फरक असतो यामध्ये? काही कस्टमरला बारीक मसाले लागतात. अच्छा. ते चक्कीवरती जातात. ओके.
डंकावरचे मसाले साधारण जाड असतात, हां बारीक चढायला लावले तर चांगले बारीकही निघतात, हां पण डंकावरच्या मसाल्याला चव असते, प्रत्येक वस्तू ठोकली जाते. राईट राईट राईट. चक्कीवरती काय असतं, एक 15 HP 20 HP ची मोटर असते, प्रचंड उष्णता वाढते आणि मग मसाले गरम मसाले काय चवी होते. ओके ओके ओके. आणि घट पण ज्यामध्ये जास्त होत असते, घटही खूप निघते. राईट राईट. आणि दुसरं म्हणजे चक्कीवरती दळल्याने मला असं वाटतं त्याचं ऑइलचं जे प्रमाण आहे ते निघूनच जातं. राईट राईट राईट. ते ड्राय होतं. हां ते ड्राय होऊन जातं, ते त्यामुळेच एक कांडप वर्षानुवर्ष आपलं चालू आहे. राईट राईट. आता मिरचीचा नवीन सीझन सुरू झालेला आहे, हां मसाले बनवायला या. राईट. तर आपल्या दुकानाची वेळ काय? सकाळी 9 ते रात्री 9. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत. आणि सोमवारी बंद असतं. सोमवारी बंद. सोमवारी बंद असतं. चालेल. खूप खूप धन्यवाद दादा. थँक्यू थँक्यू सो मच. बघा मित्रांनो, मी अजून एक दुकानामध्ये जस्ट मिरचींचे भाव काढतोय, कारण तुम्ही कंपॅरिझन पण करू शकता. मग त्यासाठी जस्ट आपण मिरचीचे भाव काढूया, तर तुम्हाला एक कल्पना येईल की मिरचीचे भाव किती पडले ते. तर दादा कोणती मिरची आहे ही? बेडगी शंकेश्वरी. बेडगी शंकेश्वरी. शंकेश्वरी. आणि याचा काय भाव चाललाय? 700 रुपये किलो आहे. अच्छा 2 क्वालिटी असतो. ओके. एक नंबर आहे, एक हां नंबर हुबळी बेडगी. हां ओके. आणि हुबळीची आहे ना ही? हो, फेमस आहे हो, हुबळी. हुबळी गावातून हो, येते. हो. राईट राईट. आणि दुसरी ते काश्मीरी आहे. ही काश्मीरी आहे. ओके. काश्मीरी 800 रुपये किलो. 800 रुपये किलो आहे. अच्छा. आणि ही आणि ही 600 रुपये किलो आहे. 600 रुपये किलो. ही कोणती आहे? ती पण बेडगी आहे, पण ते अच्छा डुप्लिकेट हलकी अच्छा अच्छा. हलकी क्वालिटी आहे. ओके ओके. हा त्याचा कलर पण जरा फिकट टाईप आहे आणि याचा जरा हो, हो. डार्क आहे. राईट राईट. आणि ही ही गावठी पांडी पांडी मिरची मिरची. राईट. सनम मिरची. आहे. हो, त्याला 400 रुपये रेट आहे. त्याचा सापे रेट. 400 रुपये रेट आहे. 400. अच्छा. आणि ही ही कोल्हापुरी लवंगी आहे. लवंगी. राईट राईट राईट. तिखट हो, तेजा तिखट. तेजा मिरची. राईट. 440 रुपये त्याचा किलो आहे. 440 रुपये किलो आहे. आणि ही मद्रास मिरची आहे. मडवास मिरची आहे. ओके. याचा भाव काय? ह्याच्या 1000 रुपये किलो आहे. 1000 रुपये किलो आहे. आणि आणि ही प्युअर शंकेश्वरी आहे, निपाणी शंकेश्वरी. अच्छा निपाणी संकेश्वरी. राईट. निपाणीवरनं आली. राईट. हो. खास आहे ना? हो, हो. राईट. निपाणीची चांगली म्हणतात. हो. राईट. आणि याचा काय भाव आहे? ही 1000 रुपये किलो आहे. 1000 रुपये किलो आहे. आणि ते रेशम पट्टी ही महाग असते. राईट. याचा काय भाव आहे? 1000 रुपये किलो आहे. 1000 रुपये किलो आहे. आणि खोबरा खोबरं 180. 180 रुपये किलो आहे. अच्छा. आणि यावेळी मिरचींचे भाव कमी झाले असं ऐकलंय ते? कमीत कमी झाले. कमी झाले. ही गोष्ट खरी आहे. राईट राईट. ते बघा लालबागमध्ये खूप प्रसिद्ध असे काही मसाल्याची दुकान आहे, जसं खामकर, जय महाराष्ट्र, राईट, आणि चव्हाण ब्रदर्स, असे बरेच दुकानं आहेत. तर मी तुम्हाला एक माहिती देतोय की आता सध्या रेट कमी आहे, तर आत्ताच मसाला बनवला पाहिजे. बरोबर ना? चालेल. खूप खूप धन्यवाद दादा. थँक्यू. हे आहे ना खामकरांचं होतं, हे तर आपण जस्ट मिरच्यांचे भाव काढले. कारण आपल्याला मिरच्यांचे भाव काढल्यानंतर आपल्याला कळतं की कुठे कमी आहे कुठे जास्त आहे. तर त्यामुळे नंतर काही व्हिडिओमध्ये व्ह्यूअर्स कमेंट करतात की तू एकच दुकान दाखवलं, तर त्यामुळे मी एक साधारणतः एक दुकान अजून एक दुकान चेक केलं आणि भाव किती कमी झाला आहे ते पाहण्यासाठी. हो मिरच्यांचे आहे ना, जर तुम्ही घ्यायला जाताय, जर तुम्हाला त्याबद्दल पूर्ण नॉलेज आहे तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. कारण काय आहे की बऱ्याचदा आहे ना असे फेक मिरच्या जे आहे ना ते विकल्या जातात, जसं रेलिश संकेश्वरीच्या नावाखाली किंवा बेडगी, याचा पण एक दुसरा प्रकार येतो. तर अशा वेगविविध प्रकारच्या मिरच्या विकल्या जातात. त्यांनी जे आहे ना तुमचा मसाला जो आहे ना तो नंतर सफेद होतो. तर मिरच्यांचं नॉलेज असेल तर तुम्ही नक्कीच जाऊन घेऊ शकता विविध ठिकाणी, आणि नंतर तुम्ही एका जागी येऊन मसाला कुटू शकता. पण जर तुम्हाला नॉलेज नसेल, जसं आपण जय महाराष्ट्र मसालामध्ये पाहिलं की दादांनी खूप छानपैकी सांगितलं, जर तुम्हाला नॉलेज नसेल तर खात्रीदार माणसाकडे द्या, 2 पैसे जास्त जातील पण तुमचा मसाला हे उत्तम येईल. तर नक्की या जय महाराष्ट्र या शॉपमध्ये. आणि मित्रांनो, आता आपण जय महाराष्ट्र मसाले पाहिले ना, त्यांचं APMCमध्ये पण दुकान आहे आणि तिकडे पण त्यांनी उघडलेलं आहे. ते आता पूर्ण APMC मार्केटमध्ये आहे ना कुठेच असं डंक्यावर किंवा कांडपस हा प्रकार नव्हता, पण आता तिकडेही आलं आहे शॉप. त्याचाही पत्ता देईल, जर ते तुम्हाला जवळ असेल तर तुम्ही तिकडेही जाऊ शकता किंवा तुम्ही लालबागलाही येऊ शकता. मित्रांनो, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया अशाच एका प्रवासामध्ये. पर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय बाय.